कामं असतात, नंतर रिअल इस्टेटचे बरेचसे कामं असतात आणि जसं रिडेव्हलपमेंटसाठी पण आम्ही बरेचसे काय सर्व्हिसेस देतो लोकांना की पूर्ण स्टार्ट टू एंडपासून कुठलाही प्रोजेक्ट रिडेव्हलपमेंटमध्ये कसं करायचं त्याच्यासाठी आम्ही हे त्यांना गायडन्स करू शकतो त्याला. तर हे आमचे ब्रांचेस आणि ऑफिस आहे आणि सर्टिफाईड कंपनी आहे ISO आणि 15 वर्षाचा जास्तपेक्षा आम्हाला अनुभव आहे या क्षेत्रात रिअल इस्टेटमध्ये. म्हणजे तर हे त्याचं वर्टिकल्स आहे आमचे थोडंफार जे व्हॅल्युएशन आम्ही करतोच आहे. रेरा रजिस्ट्रेशनचं काम करतो, ऑडिट स्ट्रक्चर ऑडिटचं पण करतो, इम्पोर्ट एक्सपोर्टचे पण आम्ही चार्टर्ड जे सर्टिफिकेट लागतात तिथे आम्ही प्रोव्हाइड करतो. टेंडर्स आणि बजेटच्या रिअल इस्टेटला टेंडर्स वगैरे बनवून द्यायचं आणि सेल्फ रिडेव्हलपमेंटचा एक असं आमची सर्व्हिसेस म्हणजे आहे थोडक्यात. तर हा आपल्याला कशासाठी लागतो म्हणजे ह्याच्यात म्हणजे प्रायव्हेट म्हणजे कोणाला घरासाठी लोन घेण्याच्यासाठी विजासाठी किंवा कोर्टच्या सक्सेशनसाठी आणि हे सगळं प्रायव्हेटमध्ये असतात. कॅपिटल गेन म्हणजे लोक जेव्हा घर आपलं विकतात किंवा त्यांना जे टॅक्ससाठी जे कॅपिटल गेन येतात इन्कम टॅक्सवर त्याच्यासाठी आम्ही देतो. मर्जर ॲक्विजिशनसाठी पण ते लागतात आणि IBCने सांगितलं आणि ARC मध्ये ते ॲसेट रिसर्च कंपनीज असतात तर त्यांना पण व्हॅल्युएशनचे सर्व्हिसेस लागतो. तर हे म्हणजे थोडक्यात मी सांगितलं आहे असं प्रमाणे म्हणजे या सेक्टरला म्हणजे आमचे सर्व्हिसेस असतात. नेक्स्ट तर आपल्याला काय करावं लागतं तर हे मी थोडक्यात त्याचं लिहिलं जर बँक फायनान्स किंवा ऑप्शनसाठी किंवा बिल्डिंगचा इन्शुरन्स वगैरे करायचं किंवा रेंट फिक्स करायला असं त्यांच्या बऱ्याच वर्षांनी ते रेंट नाही झालेलं तर रेंट कंट्रोलिंगमध्ये प्रॉपर्टी असतात तेव्हा आणि कोर्टामध्ये काय डिस्प्यूट झाला असेल कुठलाही प्रॉपर्टी रिलेटेड तिथे आमचं लागतं. सेल्स अँड परचेस गुड्ससाठी नंतर लीज आणि मॉर्गेजसाठी पण लागतं. इन्शुरन्स आणि लिक्विडेशन आहे, इन्कम टॅक्स पर्पज आहे, इम्पोर्ट एक्सपोर्ट आणि टॅक्सेशन आणि स्टॅम्प ड्युटीसाठी. तर हे बरेचसे म्हणजे सर्व्हिसेस जे आमचे एवढ्या क्षेत्रात लागतात असं म्हणजे हे पण हेच मी सर्व थोडक्यातच आहे. बरं फार बोलण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना वन टू वन करावं लागेल तेव्हा. तर हा सायकल कसं काय असतो म्हणजे थोडक्यात सांगितलं आहे की कस्टमर जेव्हा बँकेला कुठलाही अप्रोच करतो कुठल्याही लोनसाठी तर तो बँक तर काय तुम्हाला फ्रंट पेज असते तुम्ही बँक मॅनेजरला किंवा कोणाला भेटत असाल पण त्याच्यानंतर जे काय असतं तुम्ही तुमचे डॉक्युमेंट दिल्यानंतर ते बाकी जे मागच्या जे कामं असतात डॉक्युमेंटेशनच्या ते आम्ही करतो. तर ते काय असं फ्रंट लोकांना डायरेक्ट कळत नाही की लोन कसं काय होतं पण ते आतमध्ये बरेचसे काम त्याच्यामध्ये होत राहतात. तर नंतर ते प्रोसेसिंग कसं होऊन ते परत रिपोर्ट जेव्हा आमची बँकेकडे जातात तेव्हा तो कस्टमरचा तो लोन तो सँक्शनच्या याच्यामध्ये येतो. तर हा नॉर्मल एक बिझनेस सायकल असा एक जनरल म्हणजे जो हाऊसिंग लोनच्या मी याच्यामध्ये सांगितलं आहे. तसंच बरेचसे डिफरंट टाईपचे जे लोनच्या असतात त्याच्यासाठी वेगवेगळे प्रोसिजर कसं आहे. आमच्यामध्ये मी वेगवेगळे आहे 2 माझे कन्सल्टिंग पार्टनर पण आहे आणि CA आणि लॉयर पण आमच्या टीममध्ये अशी आमची एक टीम आहे आणि 10-12 एम्प्लॉईची ऑफिसमध्ये आमची टीम आहे. तर ही थोडक्यात म्हणजे कंपनीची आमची ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर असं सांगितलेलं आहे. तर हे थोडंफार क्लायंट अजून थोडेफार क्लायंटचे आमचे लिस्ट आहे. ऑलमोस्ट सगळेच नॅशनल बँक म्हणजे आमच्या पॅनलवरती आहेत आणि बरेचसे डिपार्टमेंट आणि गव्हर्नमेंट बॉडीजच्या वरती पण पॅनलवरती आहे. तर हे सक्सेस स्टोरी म्हटलं तर 25% जास्त इन्शुरन्सची केसेस आतापर्यंत 600 कोटींच्या केलेल्या आहे. 7,500 पेक्षा रिटेल बँकिंग लोनच्या काम केलेलं आहे आणि एवढं 5,500 कोटीपेक्षा जास्त लोनचं सँक्शन आतापर्यंत झालेलं आहे. तर हा म्हणजे थोडक्यात म्हणजे 10-12-15 वर्षाच्या एक्सपिरियन्समध्ये हा एक तसं सक्सेस होती. तर माझे टीम म्हणजे तर बँकर्स आहेत, चार्टर्ड अकाउंटंट आहे, लॉयर्स आहेत. ते म्हणजे जे संपर्कमध्ये आहे ज्यांच्याशी माझं काम घेत राहतात ते आम्ही करतो. आणि आज म्हणजे तर मल्टीनॅशनल बँक किंवा मर्चंट बँक किंवा मोस्टली कुठल्याही बँकेचा क्रेडिट मॅनेजर किंवा जो लोनमध्ये काम करतो किंवा असा हे माझे आज आहे.
बँक म्हणजे कुठलाही प्रायव्हेट असू द्या, कॉपरेटिव्ह असू द्या, NBFC असू द्या, हे असं आहे. तर हे माझ्या थोडक्यात म्हणजे असं एवढा कमी वेळात एवढं सांगणं थोडं कठीण आहे. तर हे माझं तुमचा काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता. एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी अतिशय उत्तम प्रेझेंटेशनसाठी. आपण पुढे प्रश्न घेऊ शकतो. कोणाला काही प्रश्न असेल तर प्लीज आपण रेज हँड आणि काही टेक्निकल क्वेश्चन असं विचारू शकता. येस, हां सर. सर, जेव्हा तुम्ही म्हणता व्हॅल्युएशन करता तुम्ही, तर व्हॅल्युएशनसाठी एखाद्या कंपनीकडे काय बेसिक गोष्टी असल्या पाहिजेत ज्याने व्हॅल्युएशन करता येतं किंवा व्हॅल्युएशन कशा पद्धतीने वाढू शकतं? कुठल्याही कंपनीच्या म्हणजे ते एक बॅलन्स शीट वगैरे बघायला लागेल की त्याच्यात मागच्या 3-4 वर्षाच्या 5 वर्षाचं काय त्याच्या आहे, त्याच्यामध्ये त्याच्या कसं काय प्रॉफिट किंवा लॉस जे काय आपण दाखवतात बॅलन्स शीटमध्ये, त्याच्या ॲसेट्स कसं टाईप आहे, काय त्याचं लोन, त्याच्या सिक्युअर्ड लोन किती त्यांनी घेतलेलं आहे, हे सगळं थोडं बघावं लागतं. तर वाढवण्यासाठी असं काही म्हणजे ते डिपेंड करतात की जी कंपनी आहे ती कुठल्या क्षेत्रामध्ये आहे आणि ती कसा टाईपची म्हणजे हे करतो, सर्व्हिस सेक्टरमध्ये आहे की मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आहे किंवा कशामध्ये आहे. तर त्याच्या वेगवेगळ्या त्याचे अप्रोच असतात, इन्कम अप्रोच असतात, कॉस्ट अप्रोच असतात, मार्केट अप्रोच असतात. तर व्हॅल्युएशनच्या वेगवेगळे डिपेंड अपॉन त्याच्या कंपनीच्या बिझनेसच्या अँगलने बघून ते सगळे ठरवावं लागतं असं म्हणजे याचं. येस सर. सर, आपण स्ट्रक्चरल ऑडिट पण करता ना? हां, करतात. तर त्याच्यासाठी तुम्ही सरांना जास्त कनेक्ट करू शकता. आणि माझी एकदम सर थोडेसे सायलेंट आहेत एकदम, आणि माझे त्यांच्याशी चांगले रिलेशन्स आहेत. त्यांनी माझ्याकडनं टेंडर्स भरून घेतलं आणि त्यात त्यांना मीराबाईंदरचं टेंडर पण मिळालेलं आहे. आणि त्याच्यानंतर सरांना मी SCGT ला इन्व्हाइट केलेलं आहे. येस, तुमची मॅडम. मला टेस्टिमोनियल द्यायची सरांची. मी एक्सपोर्ट इम्पोर्ट बिझनेसमध्ये असल्यामुळे मला ना एक ठिकाणी CE सर्टिफिकेट लागतात. म्हणजे जेव्हा आपण सेकंड हँड मशिनरी इम्पोर्ट किंवा एक्सपोर्ट करतो त्याचा टाईम पिरियड, त्याचा सर्टिफिकेट ऑफ इंजिनिअरिंग, चार्टर्ड इंजिनियर पण मला सर्टिफाईड करावे लागतात की ती मशिनरी व्हॅलिड आहे. सो सरांनी मला मदत केलेली. मी 2 मशिनरीज एक्सपोर्ट केल्या होत्या रिपेअरिंगसाठी. सरांनी मला मदत केली होती. म्हणजे अगदी त्यांचा माणूस इंजिनियर तिकडे जाऊन फोटो काढून करून आम्हाला व्यवस्थित त्यांनी रिपोर्ट दिला होता. इट वॉज जय सर. म्हणजे तुम्हाला ते बेनिफिट म्हणजे तुम्हाला कधी कंपनी विकायची असेल किंवा तुम्हाला त्याच्या काय एस्टॅब्लिश करायचे असेल ब्रँड वगैरे किंवा ती असं, तर ते काढावं म्हणजे चांगलं असतं. नाही, करतो ना, मॅटर करतो, मॅटर करतो. ते म्हणजे ते काय टेक्निकल फार त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन आणि फॉर्म्युले वगैरे बरेच काय आहे. तर त्याच्यावरती ते पण केलं असं तुम्हीचं चांगलं असतं सोल्युशन करून घेतलं तर तुम्हाला काही लोनसाठी किंवा कुठे बाहेर किंवा तुमच्या एक मार्केटमध्ये IPOसाठी बऱ्याचशा साठी असतं. येस, एकदा जोरदार करा सगळ्यांसाठी. आणि सर्वांना विनंती आहे की सगळ्यांची वक्तव्य नक्की करा, कारण टेक्निकल प्रेझेंटेशन आहे, बिझनेस टेक्निकल आहे, त्यामुळे तुमच्या व्यवसायातलं सगळ्यांना योग्य ठिकाणी 1-to-1 नक्की मदत होईल. सर, थँक्यू सो मच पुन्हा एकदा. आणि आता आपण